विनिता भोगम मोठ्या मताधिक्याने निवडून येणार, खासदार धनंजय महाडिक। कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर महायुतीच्या उमेदवार विनिता सागर भोगम यांना निवडून देणे हाच एकमेव पर्याय आहे। भोगम मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी कळंबा येथील जाहीर सभेत व्यक्त केला। विरोधकांकडे आश्वासनांशिवाय काही उरलं नाही, नुसत्या भूलथापा, खोटं बोल, रेटून बोल असा प्रकार सुरू असल्याचं सांगत खासदार महाडिक यांनी विरोधकांचा समाचार घेतला। खासदार महाडिक म्हणाले, हसन मुश्रीफ, चंद्रकांतदादा पाटील, प्रकाश आंबेडकर, आमदार अमल महाडिक यांच्या माध्यमातून खासदार निधी व विविध विकास योजनांचा लाभ कळंबा मतदारसंघाला मिळवून देण्यात येईल। काम करणाऱ्यांना जनतेची ताकद मिळते। विनिता भोगम यांच्याकडून चांगलं विकास काम होईल यात शंका नाही, असे महाडिक म्हणाले। माजी लोकनियुक्त सरपंच सागर भोगम यांनी महालक्ष्मीच्या आशीर्वादाने सरपंच पद आपल्याला मिळाले असे सांगून, माझ्या कारकिर्दीत गावाचा चौफेर विकास झाला। 14 कोटीहून अधिक रकमेची विकास कामं करण्याचं मला भाग्य मिळालं। याला कळंबा ग्रामस्थांची चांगली साथ मिळाली। या जिल्हा परिषद निवडणुकीतही चांगलं सहकार्य मिळेल अशी आशा सागर भोगम यांनी व्यक्त केली। महायुतीच्या उमेदवार विनिता सागर भोगम यांनी आपण शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणीटंचाई, रस्ते, आरोग्य व शिक्षणाच्या समस्यांची माहिती असल्याचे सांगितले। जिल्हा परिषदेत गेल्यानंतर केवळ आश्वासने नव्हे तर प्रत्यक्ष कामातून मतदारसंघाचा चेहरा बदलण्याचा आपला मानस आहे, अशी त्यांनी ग्वाही दिली। यावेळी पंचायत समिती उमेदवार रामचंद्र गुरव, रंगराव तोरसकर आदींनी मनोगत व्यक्त केले। सभेला महादेव खानविलकर, दिनकर माळी पाटील, बाजीराव पोवार, प्रकाश कदम, दीपक तिवले, तानाजी पाटील, संभाजी बावडेकर, स्वरूप पाटील, सुधीर पाटील, छाया भवड, अलका पाटोळे, महायुतीचे कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।